नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे ऑर्गनाइज चटणी. अगदी तोंडाला चव आणणारी ही ऑर्गनाइज चटणी झटपट होणारी, अगदी 5 मिनिटातच होती, पण फार चविष्ट लागणारी चटणी आहे. तुम्ही नक्कीच पहा. आणि खूप कमी सामग्रीमध्ये, जास्त सामग्री बिलकुल नाही, पण खरंच चटणी होईल तर खरंच पहा, तुम्ही पाहतच राहा. तर इथे चांगल्या 2 कांड्या मी लसणाच्या सोडलेल्या आहेत आणि ह्या चांगल्या भाजून घेते. पहा, खरपूस भाजून घ्यायच्या लसणाच्या कांड्या 2. पहा बरं, बारीक गॅस केलेला आहे मी, मोठा नाही, त्याच्यावर डाग नाही पडले पाहिजे. मैत्रिणींनी ही चटणी तुम्ही 4 दिवस, 8 दिवस, महिनाभर, 2 महिने, 3 महिने वापरू शकता. अशी चटणी होणार आहे आणि खूप चविष्ट लागणार आहे. तुम्ही नक्कीच बनवून पहा. कमी सामग्रीमध्ये उत्तम चटणी बनते. नक्कीच पहा तुम्ही. तर इथे बघा, लसूण भाजून घेते मी आणि त्यात मिरच्या पण घेतलेल्या आहेत. या मिरच्या पण भाजून घ्यायच्यात आपल्याला. दोन्ही पण छान खरपूस भाजून घ्यायची, का की नंतर आपल्याला भाजायचे नाही काही, पहिल्याच भाजून घेणार आहे मी. तर पहा बरं कशा पद्धतशीर भाजते. बारीक गॅस करायचा, त्याच्यावर डाग तर नाही पडले पाहिजे मिरच्यानो, आणि त्या लसणावर पण करपट जरा पण झाले नाही पाहिजे, म्हणून लक्ष द्यायचं बारीक. गॅस स्लो ठेवायचा, फास्ट करायचा नाही बिलकुल. स्लो मध्येच भाजायचं, वर खाली करत राहायचं सारखं. आता ह्या मिरच्या भाजलेल्या आहेत, मी जरा काढून घेते मिरच्या आता आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. लसूण तसाच ठेवायचा थोडा वेळ, थोडा भाजून घ्यायचा आणखीन लसूण. मिरच्या जास्त काळपट करायची नाही, मिरच्यांवर डाग पडले नाही पाहिजे असं करायच्या. लसणानं मग थोडासा असा डाग पडला पाहिजे, आपल्याला वाटलं पाहिजे भाजल्या म्हणून. तर लसूण पण झालेला आहे. आता ह्या मिरच्या वाटून घेणार आहे मी. पहा, त्याच्यात मीठ टाकायचं जरासं आणि मग वाटून घ्यायच्या. चवीला किती लागेल तेवढं मीठ टाकायचं. आता मग आपल्याला चटणी बनवणार आहे ती कमीच आहे, जास्त नाही बनवली. ही चटणी तुम्ही कितीही दिवस टिकू शकता, वर्षभर म्हटलं तरी टिकू शकता. 2 महिने, 3 महिने, किती कधी खा. खूप तोंडाला चव आणणारी चटणी आहे. ऑर्गनाइज चटणी म्हणतात ना, तशी. तर पहा बरं, आता हे मिक्सरचे हे याच्यात मी वाटून घेणार आहे. लगेच होतं याच्यात, पटकन होतं वाटून. हे पहा, तर हे वाटून माझं चालू केलं आणि वाटून लगेच होतं बघा. तर हे काढून घेते मी, झालेलं आहे लगेच आपलं. जास्त पण बारीक करेन, त्यातले थोडे थोडे बी दिसले तरी चालतील, काही नाही प्रॉब्लेम. तर अशा पद्धतीनेच वाटायचं. मिरच्या तिखटच आहे, तुम्हाला कमी तिखटवाल्या घ्यायच्या असल्या तर काश्मीरी मिरची वापरू शकता. ह्याला ह्या जरा तिखट आहेत मिरच्या. आता लसूण पण वाटून घ्यायचं आपल्याला. ह्याच्यातच जाडसर वाटायचा लसूण, भरड केल्यासारखं, जास्त मोठा नाही वाटायचा. तर परत झाकण लावते आणि एकदम 2 सेकंदामध्ये होतो तयार लगेच लसूण. आणि मिरच्यांना पण टाईम लागत नाही, लगेच होतात. नुसतं फिरवलं, बंद केलं का झालं लगेच आपलं तयार. हे बघा, चालू करते आता, लगेच बंद बी करायचा. पहा, हे पहा, अशा पद्धतीने झालेलं आहे. पहा तुम्ही. थोडा एकदा परत फिरवते, थोडा जाड वाटला. हे पहा, झालेला आहे. आता मी काढून घेते, आता तुम्हाला दाखवते. एक सारखा लसूण चिरलेला आहे तो. पहा, बारीक पण वाटलेला नाही आणि जास्त मोठा पण नाही, एकदम मीडियम साईजचा लसूण झालेला आहे आपला. तर मी या मिरचीमध्येच काढून घ्यायचे आपल्याला. तर त्याच्यात मीठ पण टाकलेले आहे आपण मिरचीत, आणि हे लसूण पण टाकते आता. असा झालेला आहे लसूण. सगळा घ्यायचा पुसून व्यवस्थितशीर.
भांड्याचा सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. ही चटणी बनवायला खूप 2 मिनिटात पण बनू शकते अशी चटणी आहे. पण तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं म्हणल्यावर हे झाकून ठेवा, ते उघडं ठेवा, ते करा, ते बंद करा, ते चालू करा. त्याच्यामुळे वेळ लागतो थोडासा व्हिडिओला. नाही तर हा व्हिडिओ 2 मिनिटात तुम्ही घरातल्या घरात लगेच चटणी बनवू शकता. तोंडी लावण्यासाठी फार उत्तम चटणी आहे. आणि कुठे प्रवासाला जा किंवा कुठे ट्रेनमध्ये कुठे 4-8 दिवस घेऊन गेलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही होत चटणीला. तोंडाला चव येणार त्या चटणीनी. आणि ऑर्गॅनिक चटणी आहे, म्हणजे वेगळे पदार्थ वापरलेले आहेत त्याच्यात. तर लसूण आपला मिरच्या तर आहेच, पण त्याच्यात आणखीन वेगळे काय घातलेले आहे पहा तुम्ही. इथे गुळ घातला बघा, लिंबा एवढा आकार असन गुळाचा, लिंबा एवढा, छोटा लिंबा एवढा तेवढा घातलेला आहे. आता मैत्रिणींनो आपल्याला काय काय घालायचे पहा. इथे मी गरम केलेलं तेल आहे, 2 पळ्या गरम केले. ते इथे मेथी घातली बघा, मेथीनी चव एवढी येते ह्या चटणीला. मोहरी घालायची 1 चमचा पूर्ण भरून, हे पहा 1 चमचा पूर्ण भरून मोहरी घातली. लगेच जिरं पण तेवढंच घालायचं 1 चमचा भरून. आणि हे सर्व तडतडलं का मग आपल्याला वरती उचलायचं आणि फोडणी द्यायची. आता म्हणसान एवढीशी चटणी एवढं तेल, तर ह्याला तेल जास्तच लागतं. बाकी टिकाऊ असते ही, भरपूर दिवस टिकवते. आणि हे चिंचेचा कोळ आहे माझ्याकडं, हा चिंचेचा कोळ मी टाकते. लिंबा एवढं चिंच घेतलेली आणि त्याचं पाण्यात भिजून त्याचा कोळ केलेला तयार तो झालेला. लिंबा एवढी पुरेशी होती चिंच एवढ्या चटणीसाठी. आणि गूळ चिंच म्हणजे त्याची चव पहा, तिखट आहे, खारट आहे, मेथी टाकल्यामुळे थोडंसं कडवटपणा पण आहे. चिंच टाकली, गूळ टाकला, म्हणजे कितीतरी वेगवेगळे प्रकार त्याच्यात त्याची चटणी बनते. आणि ती ऑर्गॅनिक बनती. आयुर्वेदिक म्हटलं तरी चालेल. ही बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारी चटणी आहे. नक्कीच तुम्ही खात जा, रोज थोडी तरी तोंडी लावण्यासाठी घेत जा. खूप छान आहे, खूप चविष्ट लागते आणि टिकती पण भरपूर. त्याच्यामुळं तुम्ही तिच्यावर छान ताव मांडला तरी हरकत नाही, खूप टेस्टी लागते. तर अशा पद्धतीने मी चटणी बनवलेली आहे. तुम्ही पण बनवा आणि खा बघा, तोंडाला चव तर नक्कीच येणार. एखादा माणूस जर आजारी पडला आणि ही चटणी दिली तर त्याचा आजारच गायब होईल. म्हणजे ऑर्गॅनिक आहे ती चटणी, बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारी म्हटलं तरी आहे. तरी तिखट पण कमी आहे, सर्वच काही एकदम परफेक्ट आहे तिचं. हे तेल दिसते ना जरासं, ते पण त्याच्यात मुरून जाणार आहे, त्याच्यात राहणार नाही. थोड्या वेळाने जर तुम्हाला दाखवली ना चटणी, तर त्यात जरासुद्धा तेल राहणार नाही. म्हणून थोडंसं जास्तच घातलं आहे तेल, 2 मोठे चमचे घातलेले आहेत एवढ्या चटणीला. ते थोड्या वेळातच आणखी 1 तासाभरात ते जिरून जाणार ते त्याच्यामध्ये. तरी पहा चटणी आपली तयार झालेली आहे. चटणी एकदम सुरेख बनलेली आहे, मस्त. पहा बरं, रंगही फार सुंदर दिसतोय चटणीचा आणि खूप दिसायला देखणी दिसते ही चटणी. नक्कीच मैत्रिणी आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पाठवा. आणि चटणी बनवून पहा आणि खाऊन बी पहा. नवीन नवीन रेसिपी असतात माझ्या चॅनलवर, पाहत राहा, बनवत जा आणि खात जा. चला परत भेटूया काहीतरी